त्याचा बेनिफिट झालेला आहे आणि अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीचं जर वर्गीकरण झालं तर ज्यांनी आजपर्यंत बेनिफिट घेत होत्या त्यांना याचा झळ बसणार आहे किंवा पर्सेंटेज कमी मिळणार आहे म्हणून त्यांचा विरोध होत असल्याचं आपल्याला दिसून येते. जसे की अनुसूचित जातीसाठी 13% रिझर्वेशन आहे आणि 13% रिझर्वेशनमध्ये एकूण 59 जाती आहेत. ह्या 59 जातीपैकी महार आणि बौद्ध यांना अधिकचा वाटा मिळालेला आहे हे मात्र निश्चित आहे. हे आकडेवारी जरी आपल्याला प्रत्यक्षामध्ये दिसून आली नाही, त्याची गणना झाली नसली तरी परंतु त्यांना मिळालेलं आहे, ते शिक्षण घेतलेलं आहे, त्यांना मिळालेलं आहे. राहिला प्रश्न बाकीच्या लोकांनी शिक्षण का घेऊ नये असं त्यांचं म्हणणं असते, परंतु ओपनमध्ये देखील आजही अशा प्रकारची माणसं आहेत की ब्राह्मण सोडलं तर बाकीच्या सगळ्या लोकांना शिक्षणाच्या संधी मिळालेल्या नाहीत. म्हणून अनेक वर्षापासून त्यांनी शिक्षण शिकलं आणि ब्राह्मणांना त्याचा बेनिफिट झाला. तशाच पद्धतीनं महार आणि बौद्ध यांना देखील शिक्षणाची संधी लवकर मिळालेली आहे म्हणून त्यांचा बेनिफिट झाला, म्हणून बाकीच्यांना मिळू नये का असा प्रश्नही निर्माण होऊ शकतो. म्हणून आज ह्या लोकांना जे काही संधी मिळालेली आहे, जे शिक्षण मिळालेलं आहे, त्या शिक्षणाचा बेनिफिट भविष्यामध्ये होण्याच्या दृष्टिकोनातून रिझर्वेशनचं म्हणजेच आरक्षणाचं वर्गीकरण होणं हे अत्यंत गरजेचं आहे. 1961च्या लोकसंख्येच्या जनगणनेनुसार जसं आपण सांगलात की त्याचं कसं नेमकं जनगणनाच्या हिशोबानं महार आणि मातंग याच्यातील तफावत कशी आहे? 1961मध्ये जी जनगणना झालेली आहे ती जनगणना अनुसूचित जातीची आणि अनुसूचित जमातीचीच जातीय जनगणना झालेली आहे. या जातीय जनगणनेनुसार महार आणि बौद्ध यांची लोकसंख्या आहे 33.94 एवढी टक्केवारी होते. मातंग आणि मांग यांची लोकसंख्येची टक्केवारी